पशुपालक मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर सुनील वाघमारे, प्राध्यापक, पशु औषध विज्ञान शास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय अकोला. मित्रांनो, पशुपालन व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर करण्याकरिता जनावरांपासून मिळणारे उत्पादन हे नियमित आणि त्यांच्या क्षमतेएवढे घेणे फार आवश्यक आहे. याकरिता पशु निरोगी आणि सुदृढ असणे गरजेचे आहे. जनावरे निरोगी राहण्याकरिता जनावरांचे योग्य पालनपोषण, संगोपन आणि आरोग्य व्यवस्थापन होणे फार महत्त्वाचे आहे. आणि याकरिता जनावरांचे आरोग्य व्यवस्थापनात जंतबाधा किंवा आपण त्यांना कृमीबाधासुद्धा म्हणतो, त्याचा प्रतिबंध करणे किंवा त्याचं नियंत्रण करणे फार महत्त्वाचे आहे. कारण हे कृमीबाधा किंवा जंतबाधा झाल्यास जनावरांच्या उत्पादनावर परिणाम होतो, त्यांच्या प्रजोत्पादनावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे खूप मोठं असं आर्थिक नुकसान या जंतबाधेमध्ये होऊ शकते. तर जंतबाधा झाल्यास जनावरे अशक्त होतात. त्यांना जे काही खाद्य खातात ते अंगी लागत नाही. ते जनावर रोडावर जाते, त्यांचं वजन कमी होत असते, त्याचप्रमाणे त्यांची वाढ खुंटते आणि काही वेळा गंभीर असे लक्षणेसुद्धा यामध्ये दिसतात. यामध्ये शेण पातळ होणे, दुर्गंधी येणे त्यानंतर जनावराची जी त्वचा आहे ती खडबडीत आणि एक राठ अशी दिसते. त्याचप्रमाणे ती एक त्वचेचा जो चमकपणा आहे तो पण सुद्धा नाहीसा होतो. आणि यामध्ये जंतबाधेमुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा जनावरांची कमी होत असते. त्यामुळे विविध असे अनेक इतर आजार या पशूंना होत असतात. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये जनावरेसुद्धा यामध्ये फार मोठं नुकसान आपल्या या पशुपालनामध्ये होत असते. तर अशा जंतबाधा झाल्यास किंवा ही जंत काही रक्तशोषणसुद्धा करतात. काही जंत रक्तशोषण करतात आणि त्यामुळे रक्ताची कमतरतासुद्धा या जनावरांना होते. आपण त्याला पंडुरोग म्हणतो किंवा ॲनिमिया होतो. आणि हे झाल्यामुळे जनावरं फार अशक्त होतात आणि अस्वस्थ दिसतात. तर हे सर्व दुष्परिणाम हे जंतबाधेचे किंवा कृमीबाधेचे दुष्परिणाम टाळण्याकरता किंवा त्याच्यावर नियंत्रण करण्याकरता किंवा प्रतिबंधक उपाय करण्याकरता आपल्याला सर्व पशूंना वर्षातून 2दा किंवा 3दा आपल्याला जंतनाशक औषध देणे आवश्यक आहे. आणि हे जे औषध आपण देतो जंतनाशक हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला द्यावायचे आहे, जेणेकरून आपल्या पशूंना कृमीबाधेपासून मुक्त ठेवून, त्यांना निरोगी ठेवून, त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते आपल्याला सुरळीत, नियमित आणि त्यांच्या क्षमतेएवढे मिळेल आणि आपला हा व्यवसाय, पशुपालन व्यवसाय आपण यशस्वी करू शकू. धन्यवाद.